बऱ्याच वर्षानं वडिलांची मला वाटतं लग्नानंतर 20 काय 22 वर्षानं मुलगा झाला पहिला, त्यामुळे जरा ते बारशाचा कार्यक्रम चांगला केला मोठा. कार्यक्रमात पही पाहुण्याने आणलेले आहेर जास्त साठले ते एकदम, अगदी 100-200 टॉवेल 100-200 रुपये. ते आईवडिलांचा स्वभाव काटकसरी असल्यामुळं मात्र काय करायचं नाही. तेच आपलं मग ते किराणा दुकानमधला एक ते कप्पा झाडला, तिथंच ते ठेवलं आणि कोण मागितलं तर देऊया असं करत झालं. मग ते 8-15 वर्षात ते सगळं संपलं. मग आमच्या वडिलांनी ती खरेदीला म्हणजे गेले आणि मग सुरुवात केली. मग त्यातनं वाढत एक आयटम वाढत गेला आणि मग ते किराणा बंद केलं आणि कापड दुकानच मग चालू केलं. ही सुरुवात कापड दुकानची. विठ्ठल बिरदेव आणि कलेश्वराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडलीत सकाळी 9 वाजता एक कपड्यांचं दुकान सुरू होतं आणि ते रात्री 9-10 वाजेपर्यंत ग्राहकांच्या गर्दीत सुरू राहतं. गरीबातल्या गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचेच दुकानाला पाय लागतात. कारण चंद्रकांत माळींनी इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रेमाच्या धाग्याने जोडून ठेवलंय. पप्पांच्या बद्दल सांगणं सुरुवात कुठून करू हे लक्षात येत नाही. ऍक्च्युली अशा काही लोक असतात की त्यांच्याकडे बघून आपल्याला कुठलंही मॅनेजमेंट दुसरं वेगळं शिकायची गरज नाही आहे, कुठलंही काही वेगळं शिक्षण घ्यायची गरज नाही आहे, कारण ते स्वतःच एक विद्यापीठ असल्यासारखे असतात कुठल्याही बाबतीत. एकतर ते प्रचंड वक्तशीर आहेत, शिस्त त्यांना प्रचंड लागते. दुसरी गोष्ट त्यांची मला प्रचंड आवडते ती कंटिन्युटी, सातत्य. विचारपूर्वक कुठली गोष्ट करतात आणि एखादी गोष्ट हाती घेतली की ती पूर्णतच नेतात. हा जो सगळा माळी उद्योग समूहाचा वटवृक्ष आहे, त्याचा मेन जो बेस आहे किंवा रूट आहे, हे सगळे माझे पप्पा म्हणजे चंद्रकांत माळी आहे. 4थीला स्कॉलरशिपला माझा कोल्हापूर जिल्ह्यात नंबर आला, 7वीला कोल्हापूर जिल्ह्यात नंबर आला, 10वीला होपरी केंद्रात नंबर आला, 11वी झाली व्यवस्थित, 12वी पण निम्मी झाली आणि वडिलांची तब्येत एकदम अचानक बिघडली. फायनलचं म्हणजे परीक्षा सुद्धा देता आली नाही. ते शिक्षण तिथंच मला सोडावं लागलं. आमच्या वडिलांचं पण एक हे होतं की वडिलांचं शिक्षण घेता आलं नाही म्हणून त्यांचं काही नुकसान झालं नाही, पण त्यांची एक इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकावं आणि आमची तसं वडिलांनी सपोर्ट केल्यामुळं मग आम्ही सर्वांनीच दादा असू देत, मोठे भाऊ असू देत किंवा मी असेल, बहिणी असतील, या सर्वांनी आपापलं शिक्षण कंप्लीट केलंय. दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाचं योग्य समाधान करणं हेच इथं काम करणाऱ्या प्रत्येकाचं ध्येय आहे. महादेव क्लॉथ स्टोअर्स 1960ला स्थापन झाल्यापासून त्यावेळेपासूनचा आम्हाला यांचा परिचय आहे. मेन कारण म्हणजे रिजनेबल दर, क्वालिटी आणि सर्वांच्याकडून अशी एक विनम्र सेवा. ज्यावेळी आम्ही खरेदीला जाईन त्यावेळी त्यांच्यातलं मला जे भावलं की त्यांनी ग्राहक मिळवायच्या नादाला लागले नाही, ग्राहकांचा विश्वास संपादन केला. साधा रुमाल जरी असू दे किंवा एक 10,000चा शालू असू दे, तो सुद्धा मी येतेच खरेदी. आकाशातून जाणारं विमान बघितलं की लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला त्या गोष्टीचं आकर्षण वाटतं. आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं की कधी बसू आपण या विमानात. माझे काका CM माळी दुकानच्या कामानिमित्तच कोल्हापूरहून मुंबईला विमानाने गेले आणि त्या प्रवासादरम्यान त्यांनी आपलं विमानातून आपलं गाव बघितलं. खालचं सगळं आपलं गाव विमानात बघितल्यावर अगदी मला ते झालं. म्हटलं आपण एवढं सगळं बघतोय, आपल्या गावातल्या लोकांनी केव्हा हे बघायचं असं वाटलं त्यावेळेला. त्यावर काय करता येईल, जरा मुलांच्या समोर जरा मांडली म्हणजे बाबा असंच वाटतंय म्हटलं आपल्या गावातल्या लोकांनी जरा विमान प्रवासाचा आनंद घ्यावा. सगळ्यांच्याकडे पैसे येतो पण विमानात जाणं येणं कोणाला शक्य होत नाही. महिने 10 लकी ड्रॉ काढतात, प्रत्येक गावाला त्यात संधी देतात, प्रत्येक गावातले कस्टमर गोळवतात. पण कधी विमान प्रवास करावा असं वाटलं नाही, पण माळी परिवारांच्या त्यांच्यामुळे आम्हाला जो प्रवास घडला. कारण आम्हाला कुठलं मिळणार हो बसायला, योगायोगच म्हणायचं आणि नशीब आमचे त्या दुकानदारांनी केले. प्रवासाला नेऊन परत हिथं आणून सोडण्यापर्यंत सगळा खर्च त्यांचा असतोय. अण्णा हिथं असतात आणि मोबाईलवरून 10 मिनिटाला प्रत्येकांना फोन करून विचारतात व्यवस्थित आहे का, नाश्ता व्यवस्थित झाला का, प्रवास व्यवस्थित आहे काय, काय कमतरता आहे काय. म्हणजे घरची लोक काळजी करणार नाही तितकं अण्णा. माळी परिवारासोबत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाशी त्यांचे घरगुती संबंध जोडले आहेत. म्हणजे असं काही नाही की हा असं म्हणजे हे कामगार आहेत किंवा हे बाहेरचे आहेत, ह्यांना वेगळी वागणूक अशी काही नाही. कुणाला असं तोडून बोलणार नाही, तेवढ्यावर तर राग आला तर बोलत होती, राग मनावर घेत नव्हते त्यांचं. म्हणजे आपल्यापणाची जी भावना असते ती इथं मिळते. त्यांचं मेंबर असल्यागतच मला वाटायला लागले. घरच्यासारखं
त्यांनी पण आम्हाला कधी काय परके म्हणत नाही, आम्ही पण त्यांना काय त्यांच्या अडीअडचणी काय काय असली एखादी चूक झाली तरी समजून सांगणे, लगेच कावा कावी करायची. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही महिला सबलीकरणावर खरंच काम करतोय. म्हणजे पेट्रोल पंपावर आम्ही 2 वर्षापासून करतोय. माळी पेट्रोलियमच्या भरोश्यावरती तर मी कामाला लागल्यापासून माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी गाडीसुद्धा घेतली. हे माझं पहिलं स्वप्न माळी पेट्रोलमुळे माझं सक्सेस झालेलं आहे. अभिमान तर आहेच, जरा हातभार लागतोय घरच्या परिवारांना, आणि मेन म्हणजे माझी मुलगी सांभाळता काम करतोय मी ते. फक्त इकॉनॉमी नाही तर त्यांना एक सेल्फ कॉन्फिडन्स तयार होतो की आपण बाहेर जाऊन काम करू शकतो आणि आपण खरंच एक फॅमिली चालवू शकतो. एकतरी गरजू लोकांना पण जॉब दिले पाहिजेत आणि आपण हे पाहिलं पाहिजे की ते आपलं जॉब करून आनंदी राहिले पाहिजेत, त्यांच्या फॅमिली आनंदी राहिली पाहिजे. ग्राहकांची गरज ओळखून माळी उद्योग समूहाने नवा प्रवास सुरू करायचं ठरवलंय. लोकांना काय पाहिजे आहे, एका ठिकाणी सगळं पाहिजे आहे, व्हरायटी भरपूर हवी आहे, त्याच्याशिवाय रेट रिझनेबल पाहिजेत, बाकी ॲम्युनिटीज सगळ्या चांगल्या पाहिजेत, म्हणजे ॲम्पल पार्किंग प्लेस पाहिजे. म्हणून मग आम्ही महादेव क्लॉथ स्टोअरपासून महावस्त्रम मॉलपर्यंतचा विचार केला. तर याची डिटेलिंग आम्ही कोविडमध्ये केलं होतं की अगदी फ्लोअर एरिया कसा राहील, एंट्रन्स कसा राहील. शॉपिंग करून कपडे सोबत नेतो, त्याचबरोबर एक चांगला अनुभव, एक चांगला एक्सपिरियन्स त्याला सोबत नेता आला पाहिजे, त्या हिशोबानं आम्ही इथलं सगळं नियोजन केलेलं आहे. ॲक्च्युली माझा विजन जो आहे ना, तो आमच्या ग्राहकांच्या किंवा ह्या भागातल्या सगळ्या लोकांना रुबाबदार बनवायला. सगळ्या हे सगळे कस्टमर आमचे म्हणजे लॉयल कस्टमर आहे आणि त्यांना आमच्याबद्दल आपुलकी आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यातून जे नातेसंबंध चालू झालेले आहेत ते आम्हाला पुढे कंटिन्यू करायचे आहेत. आता आमच्याकडं बरीच ॲक्च्युली लांबून कोल्हापूर येतात, इचलकरंजी येतात, 25-30 किलोमीटर. आता इकडं कर्नाटक बेल्ट पण खूप येतोय आमच्याकडं, आणि आता मला त्याच्यापेक्षा पुढे एक 50 किलोमीटरचा सर्कम्फरन्स कव्हर करायचा आहे रेग्युलरसाठी. आमच्या वडिलांनी जे चालवलं ते मी माझ्या परीनं वाढवत आणलं, तर तसंच आमच्या मुलाने पण माझ्यापेक्षा ते वाढवत न्यावं अशी इच्छा आहे. आमचं एकत्र कुटुंब म्हणण्यापेक्षा एकच कुटुंब आहे. जे काही सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सगळ्या मिळून मिसळून आम्ही पार पडत असतो. खास करून आमच्या घरातल्या महिला ज्यांच्यामुळे हे शक्य होते, तर त्यांना त्याचं खूप क्रेडिट आहे. गेली 3 वर्ष आम्ही या स्वप्नासाठी खूप वेळ दिलाय. आता हे साकार रूप बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. ते तर काय प्राऊड फिलिंग आहे माझ्यासाठी. एवढा मोठा मॉल कम्प्लीट होताना बघणं याच्यासारखं समाधान नाही. मी आणि माझ्या सगळेच फॅमिली मेंबर प्रचंड एक्सायटेड आहोत यासाठी. देऊन आमच्या घरातली मुलं सुद्धा आम्हाला विचारतात, पप्पा कधी सुरू करायचं आहे, आपण कधी चालू करायचं मॉल. काय नाही, जे आयुष्यात केलं काम ह्याचं सचोटीनं प्रामाणिकपणे, त्याचं कुठेतरी ईश्वरानं आम्हाला फळ दिलं असं वाटतं.